काही लोक आपल्या प्रत्येक चुकीला गरजेचं नाव देऊन आपल्याला धोका देत गेले आणि आपण भोळे बनून त्याचा प्रत्येक शब्द खरं मानत गेलो. किती राग येतो ना जेव्हा कोणी तुमच्याशी खोटं बोलतं आणि तुम्हाला सत्य माहीत असतं. जर योग्य दिशा आणि योग्य वेळेचे ज्ञान नसेल तर उगवणारा सूर्यही मावळताना दिसतो. जे सहज मिळतं ते कायम टिकाऊ नसतं आणि जे कायम टिकाऊ असतं ते सहज मिळत नाही. त्यांच्यासाठी आपल्या रात्री खराब करणं सोडून द्या, ज्यांना याचीही पर्वा नाही की तुम्ही सकाळी उठाल की नाही. प्रवास छोटा का असेना पण आठवणीत राहिला पाहिजे आणि रंग काळा का असेना पण तो प्रामाणिक असला पाहिजे. आता काही अपेक्षाच नाहीये आयुष्यात. बस जे चालू आहे, जसं चालू आहे चालू द्या. कमी वेळेत मिळत नाही कोणाला. तुझ्यासारखा जीवनसाथी असणं खूप गरजेचं आहे. ही जे तुमच्या आसपास गर्दी आहे यांना काही ना काही मतलब आहे तुमच्याकडून. ज्या दिवशी मतलब निघून जाईल त्या दिवशी तुम्ही अगदी एकटे राहाल. लक्षात ठेवा, दुसरी संधी फक्त गोष्टी देतात, आयुष्य नाही. घमंड आणि पोट जेव्हा हे दोन्ही वाढतात तेव्हा माणूस असूनही कोणाला मिठी मारू शकत नाही. जो तुम्हाला खरंच आपलं मानतो तो तुमच्याकडून काहीच अपेक्षा ठेवणार नाही. माझ्या नातेवाईकांनी मला सांगितलं की खूप प्रगती कर. मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला माझी प्रगती सहन होईल का? आयुष्यात आम्ही कधीही काही मागितलं नाही. ज्याला आपलं मानलं त्याला कधी मिळवलं नाही. ज्याला मिळवलं त्याला असं गमावलं की आयुष्यात कोणी आलंच नाही. आजकालची नाती नोकरीसारखी झाली आहेत. बोलणंही होतं, हजेरीही लागते, परिस्थितीही विचारली जाते आणि सगळं काही एका मजबुरीतून. ज्याच्याशी बोलल्याने आनंद दुप्पट आणि दुःख अर्ध होतं तोच आपला आहे. बाकी तर सगळं जग परका आहे. स्पष्ट बोलणारे लोक चांगले असतात, निदान ते चांगले असण्याचं नाटक तरी करत नाहीत. असं का होतं? अनेकदा जे लोक दुसऱ्यांच्या जखमा भरतात त्यांना स्वतःसाठी कोणी आधार मिळत नाही. फक्त आम्हीच तुझ्या मनात आहोत, बस हाच गैरसमज आम्हाला बर्बाद करून गेला. पैसा अशी गोष्ट आहे, जर जवळ असेल तर परकेही आपले होतात आणि जर नसेल तर आपलेही परके होतात. पैशांमध्ये खूप गरमी असते. हे सर्वात आधी तुमच्या नात्यांना जाळून राख करतात. आपण सर्व एक दिवस फक्त एक आठवण बनून राहू, म्हणून प्रयत्न करा की एक चांगली आठवण बनून या जगातून जावं. आता त्यांच्याबद्दलही काय तक्रार करायची ज्यांच्या कानात तुमचा आवाजच जात नाही. नाईलाजाने आम्ही या जगाच्या चालीरीती शिकलो. जेव्हा मन भरून जातं तेव्हा प्रत्येक माणूस विसरून जातो. सत्य हे एका सर्जरीसारखे असते, थोडा त्रास देते पण नंतर आराम मिळतो. खोटं हे पेन किलरसारखं असतं, जे तुम्हाला थोड्या वेळासाठी आराम नक्कीच देतं पण त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला आयुष्यभर सहन करावे लागतात. जे आपलं नाहीच आहे त्यावर हक्क गाजवणे, ज्याला त्रास समजत नाही त्याला दुःख काय सांगणे. जे एकाकी रात्रीत कोणा व्यक्तीसाठी जागत राहतात त्यांनाच गमावण्याचं दुःख काय असतं हे माहीत असतं. सोडलं आहे मी आता लोकांच्या मागे धावणं, कारण मी ज्याला जितका आदर दिला त्याने मला तितकंच तुच्छ समजलं. तो व्यक्ती एक दिवस नक्कीच रडेल ज्या दिवशी आम्हाला कोणा दुसऱ्यासोबत हसताना पाहिल. जो प्रत्येकावर मरतो तो मेला तरी चालेल. कधी कधी संपूर्ण जगाचं प्रेमही एका व्यक्तीच्या प्रेमाची जागा घेऊ शकत नाही. सहनशीलता कितीही ठेवा पण अपमान खूप विचारपूर्वक सहन केला पाहिजे, कारण अपमान हे असे कर्ज आहे जे प्रत्येकजण संधी मिळताच व्याजासहित परत करतो. काही लोक तर आपल्या द्वेषाच्याही लायक नसतात आणि आपण त्यांच्यावर आपलं प्रेम वाया घालवतो. मातीचा ओलावा ज्या प्रकारे झाडाच्या मुळांना पकडून ठेवतो, नेमका तसाच शब्दांचा गोडवा माणसाच्या नात्यांना पकडून ठेवतो. पुस्तकांमध्ये तर आपण काही दुसरंच वाचतो, पण आयुष्य तर काही वेगळंच शिकवतं. बोललेले शब्द, निघून गेलेली वेळ आणि तुटलेला विश्वास कधीच परत येत नाहीत. सल्ल्यानी रस्ते नक्कीच मिळतात, पण ध्येय मात्र स्वतःच्या कष्टानेच मिळते. उशिराच का होईना, लोक बदलतात नक्कीच. आम्ही बरोबर असो वा चूक, पण लोक पलटतात नक्कीच. आमच्यासारखा डोळ्यात गर्व घेऊन ओठांनी कोण हसतं? आम्ही जसं जगतोय तसं कोणी जगून तर दाखवावं. हे समजू नका की लोक बदलून जातात. सत्य हे आहे की त्यांचे नकली मुखवटे उतरतात. तुझ्यासाठी मनाचे दरवाजे बंद केले आहेत आम्ही. आता हे माझं मन आहे, काही खेळणं नाही की तू दरवेळी खेळून जाशील. द्वेषात काय ठेवलंय?
प्रेम आणि आनंदाने जगायला शिका, कारण हे जग ना आमचे घर आहे आणि ना तुमचे ठिकाण. लोक चोरू लागतात विचार आपले, कधी माझे दुःख पण चोरून पहा. वाईट वेळ तर एक दिवस बदलून जाईल, पण बदललेले लोक नेहमी लक्षात राहतील. जेव्हा एखाद्या नात्यात हट्ट आणि अहंकार येतो तेव्हा हे दोन्ही जिंकतात, पण फक्त नातं हरून जातं. दुःख नेहमी मागे पाहते, चिंता इकडे तिकडे पाहते, पण विश्वास नेहमी पुढेच पाहतो. आपल्या मनाचे पुस्तक अशा व्यक्तीजवळच उघडा जो वाचल्यानंतर तुम्हाला समजू शकेल. जर आनंदी राहायचं असेल तर त्याला विसरून जा जो तुम्हाला विसरला आहे. काहीतरी अपूर्णपण होतं जे पूर्ण झालंच नाही. कोणीतरी माझा होता जो कधी माझा झालाच नाही. एकटं राहणं आणि एकटं रडणं माणसाला खूप मजबूत बनवतं. आशा आणि विश्वास ठेवणे कधीच चुकीचे नसते, फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की आपण कोणाकडून आशा ठेवली आणि कोणावर विश्वास ठेवला. फक्त वाट पाहतोय मी माझ्या वेळेची, हिशोब होईल प्रत्येक जखमेचा. आयुष्य मित्रांनी मोजले जाते आणि प्रगती शत्रूंनी. भरवशात इतकेही आंधळे होऊ नका की जवळच्याचा खरा रंग तुम्हाला दिसणारच नाही. अनेकदा हे बोलून लोक मागे हटतात की आम्ही तुमच्या लायकीचे नाही. प्रेम जर खरं असेल तर लोक सवयी काय, आपली संपूर्ण व्यक्तिमत्वच बदलून टाकतात. वाट पाहणे एक वेळ सहन होते, पण वाट पाहणे जर एकतर्फी असेल तर ते फक्त त्रास देते. जेव्हा वेळ आणि आपली माणसं दोन्ही एकाच वेळी त्रास देतात तेव्हा माणूस फक्त बाहेरूनच नाही तर आतूनही तुटून जातो. खूप चुका झाल्या आयुष्यात, पण जी चूक लोकांना ओळखण्यात झाली तिचे नुकसान सर्वात जास्त झाले. थोडंफार बुद्धिबळ येणं पण गरजेचं आहे. काही वेळा समोरचा डाव टाकत असतो आणि आपण नाती निभावतच राहतो. कोणाला आपल्या जीवापेक्षा जास्त आपलं समजण्याचं फळ दुःख आणि अश्रूंशिवाय दुसरं काही मिळत नाही. आयुष्यात काही मिळो वा न मिळो, पण प्रत्येक वळणावर शिकवण नक्कीच मिळून जाते. आजकालच्या जगात लोक तोपर्यंतच साथ देतात जोपर्यंत त्यांचं तुमच्याकडे काहीतरी काम असतं. आम्ही तर फक्त त्याच्यासाठी एक गरज होतो, महत्त्वाचा तर कोणीतरी दुसरा होता त्याच्यासाठी. खऱ्या नात्यांचे सौंदर्य एकमेकांच्या चुका सहन करण्यात आहे, कारण बिनचुकीचा माणूस शोधायला निघाल तर आयुष्यात एकटे राहाल. जर वेळेवर वाईट सवयी बदलल्या नाहीत तर वाईट सवयी तुमची वेळच बदलून टाकतात. एक धक्का खूप गरजेचा असतो जेव्हा माणूस त्याच्या मर्यादा ओलांडतो. चला आता नवी सुरुवात करूया. जी अपेक्षा दुसऱ्यांकडून केली होती ती आता स्वतःकडून करूया. देव त्या लोकांपासून सुरक्षित ठेवो ज्या लोकांच्या मनात स्वार्थीपणा असतो. नाती रक्ताची नसतात, विश्वासाची असतात. जर विश्वास असेल तर परकीही आपले होतात आणि विश्वास नसेल तर आपलेही परके बनतात. ज्याला 1 रुपयाची किंमत माहीत असते तो करोडो मिळाल्यावरही कधी घमंड करत नाही. परिस्थिती शिकवून जाते गोष्टी ऐकणे आणि सहन करणे, नाहीतर प्रत्येक माणूस स्वतःमध्ये बादशहाच असतो. गमावल्यावरच कोणाची किंमत कळते, कोणी जवळ असताना जाणीव कुठे होते. हा तो काळ आहे जिथे साधेपणाला मूर्खपणा समजलं जातं. सांभाळून चला, ही माणसांची वस्ती आहे. अरे हे तर देवाला पण आजमावून बघतात, मग तुमची काय लायकी आहे. 2 क्षणांच्या रागामुळे प्रेमाने भरलेलं नातं विस्कटून जातं जेव्हा वेळ निघून जाते. कोण काय करतंय, कसं करतंय, का करतंय या सर्वांपासून तुम्ही जितके लांब राहाल तितकेच आनंदी राहाल. काही लोक गणितात नक्कीच कच्चे असतात, पण वेळ आल्यावर सगळ्यांचा हिशोब करतात. क्षणाक्षणाला सहानुभूती दाखवणारे लोक निभावण्याच्या वेळी सर्वात लांब उभे असलेले दिसतात. विश्वास ठेवा, देवाचे निर्णय आपल्या निर्णयांपेक्षा जास्त चांगले असतात. खोट्या आशा देणारे हे जग आहे. बोलत नाही पण सोडून निघून जातात. शंकेचा काही इलाज नाही, चारित्र्याला काही प्रमाण नाही, मौनापेक्षा मोठे साधन नाही आणि शब्दांपेक्षा तीक्ष्ण बाण नाहीत. कोणालाही रिकाम्या वेळचे खेळणे बनवू नका. दुसरे सुद्धा माणूस आहे, वेदना त्यांनाही होतात. आयुष्याच्या पुस्तकाचे प्रत्येक पान खूप छान आहे. काही नाते पाहिजे आहे तर काहींमध्ये त्यांचा विचार आहे. जीवनसाथी सुंदर असो वा नसो, पण कदर करणारा नक्कीच असायला हवा. काही लोक म्हणतात कोणाचा जास्त विचार केला तर तो स्वप्नात येतो, मग जास्त प्रेम केल्याने तो आयुष्यात का येत नाही. कोणाला मिळवणं जितकं कठीण असतं त्यापेक्षा जास्त कठीण त्याला विसरणं असतं. त्यांना आपलं समजून काय फायदा ज्यांच्या मनात तुमच्यासाठी आपुलकीच नाहीये. मन आणि डोकं यांच्या लढाईत झोपेचा मात्र नाहक बळी जातो.
जे लोक एकांत पसंत करतात त्यांना समजणं सोपं नसतं. आम्ही चांगले आहोत की वाईट हे तर माझा देवच जाणतो, पण तुमच्यासारख्यांपासून तर वरचाच वाचवतो. चूक फक्त एकच झाली माझ्याकडून आयुष्यात. ज्याने माझ्याकडे वळूनही पाहिले नाही, मी आयुष्यभर त्याचीच वाट पाहिली. ज्याचे हृदय प्रेमाने भरलेले असते तो दुसऱ्याच्या हृदयात प्रेम भरण्यासाठी सक्षम असतो. फक्त अहंकार ही अशी शर्यत आहे जिथे जिंकणारा हरून जातो. आजकालच्या प्रेमाचे काही असे किस्से आहेत जो जितका खोटा आहे, लोक त्याचे तितकेच दिवाने आहेत. आशा नेहमी जिवंत ठेवा, मग बघा आज हसणारे उद्या टाळ्या वाजवतील. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.